नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय म्हणजे तुम्ही फोटो बघितला असेल, स्क्रीनला थंबनेल तर बघितलं असेल माझं की शेतकऱ्याला विहिरीला पाणी किती लागलेलं आहे. मस्त पाणी लागलं, भरपूर पाणी लागलेलं मित्रांनो. कारण काय होतं, या दुष्काळात जर असं पाणी तुम्हाला जर भेटतंय तर मित्रांनो याच्यासारखा मोठा आनंद कोणालाच नाही. त्याचं कारण असं आहे, दुष्काळात हे पाणी भेटणं म्हणजे आपण म्हणतो ना, एक परीस भेटणं, सोनं भेटणं, याचा अर्थ असा होतो. तर काय होतं माहिती मित्रांनो, आपण ही पाण्याचं काम व्यवस्थित शोधण्याचा जर प्रयत्न केला, व्यवस्थित जर टाईम दिला त्या कामाला, तर 100% तुम्हाला यश येतं. पण पानडी हा वरून देव नाही, ह्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो, पानडी हा वरून देव नाही, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कारण पाणी फक्त शोधणं त्याचं काम आहे. जसं मित्रांनो, एक छोटंसं उदाहरण देतो. जसं तुम्हाला म्हणजे लग्न जर जमवायचं असेल तर एक मध्यस्थीची गरज असते. तसंच तुम्हाला शेतामध्ये जर पाणी बघायचं असेल तर 100% तुम्हाला एक पानड्याची गरज असते. म्हणजे तो एक मध्यस्थीचे, तो फक्त काय करतो माहिती का, तुम्ही स्वतः डेअरिंग करत नाही. कारण आपल्याला कसं असतं, चला एक कोणीतरी अभ्यासक आहे, त्याच्या अभ्यासानुसार तो पॉईंट देईल. म्हणजे तो एक पाणी शोधक, म्हणजे तो अभ्यासक आहे. तो त्याचं काम फक्त त्या रॉड, नारळ, इतर कुठल्याही गोष्टी XYZ कुठल्याही गोष्ट असो, तो त्याच्यावर तो अभ्यास करून तो तुमच्या क्षेत्रात पोहोचतो मित्रांनो. त्याच्यानंतर पाण्याची परिस्थिती जर आज बघितली तर इतकी भयानक झालेली, इतकं भयानक दुष्काळ पडलेला आहे का, म्हणजे दुष्काळ म्हणायला सुद्धा हरकत नाही मित्रांनो. कारण काय होतं माहिती आहे का, ह्या दुष्काळात तुम्हाला जर पाणी द्यायचं म्हटल्यावर अंगाला काटा येतो. कारण जर आपण बघितलं, शेतकरी म्हणतो आम्हाला तुम्ही फक्त प्यायपुरतं पाणी द्या तरी आम्ही खुश आहे. आता आज त्याचा किती फरक आहे, कुठं बोर घालीत त्याला. शेतकरी म्हणतो आम्हाला फक्त प्यायपुरतं पाणी द्या, त्याला 200 लिटर किंवा 500 लिटर पाणी जरी भेटलं तर खूप खुश होतो मित्रांनो. पण आम्ही प्रयत्न तोच करतो बरं का. कुठलाही पाण्याडा असो, त्याचा प्रयत्न हाच राहतो की तुम्हाला पाणी भेटावा, ना की तो पॉईंट फेल जावा म्हणून. म्हणजे मी स्पष्ट बोलण्याचं कारण काय माहिती का, आता शेतकरी खूप हुशार झालेले आहे, सगळ्याला कळतं पाणी कसं आहे. आम्ही शिकवण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. फक्त तुम्हाला एक सांगतो, पानडी हा फक्त पाणी शोधक आहे, ना की पाणी तयार करतो. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. प्रयत्न आमचा तोच आहे, तुमच्यापर्यंत पोहोचायचं, तुम्हाला पाणी द्यायचं, ना की आमचा पॉईंट फेल जाणं. यश अपयश हे तुमच्या नशिबाचा भाग आहे. किंवा आमच्या म्हणजे मी असं नाही आहे की मी 100% प्रत्येकाला पाणी देऊ शकतो, अजिबात नाही. मी जरी 10वीला गेलो, मला एक वर्ष 99 म्हणजे 100% 100पैकी 99 मार्क पडतील. प्रत्येक वर्षी मला 99 मार्क पडणार नाही मित्रांनो. मला कधीतरी अपयश झेलावंच लागणार आहे. जशी गंमत एक अशी असती, एक म्हण आहे, जीवनात ठ्याचा खावा लागत्या आणि जेवणामध्ये ठ्याचा, जीवनात ठ्याचा आणि जेवणात ठ्याचा खाल्ल्याशिवाय माणसाला कळत नाही. तर 100% तीच गंमत आहे. जीवनात ठ्याचा पाहिजेनच आणि जेवणामध्ये ठ्याचा पाहिजे. जेवणात ठ्याचा खाल्लं तर तिखट लागतो, जीवनात ठ्याचा काढला तर आपल्याला आयुष्य जगायला समजतं. गंमत हीच आहे. तर मित्रांनो, आपण हाच प्रयत्न केला. शेवगावमध्ये वीरेंद्र काटे यांच्या क्षेत्रामध्ये आपण गेलो आणि तिथं विहिरीचा पॉईंट काढला मित्रांनो. तर त्यांचा प्रवास असा आहे, त्यांनी नोकरी टू शेती, म्हणजे ते दिल्लीला जॉबला आहे. त्यांनी मला भरपूर वेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. यूट्यूबवरून त्यांनी माझा नंबर वगैरे घेतला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट साधला मित्रांनो. त्यांना विहीर पॉईंट घ्यायचा होता. त्याच्या आधी 2 बोर त्यांनी घेतलेले, ते 2 बोरला अपयश आलं त्यांना. अपयश आल्यानंतर ज्यावेळेस मी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मी एक विश्वासू आणि अचूक पाणी शोधून देणाऱ्याचा पानाड्याचा शोध घ्यायसाठी सुरुवात केली. त्यासाठी मी अनेक यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्या. मला खरी खात्री पडली, ती म्हणजे ग्रामीण बोरवेल म्हणजेच पाटील साहेब यांच्या चॅनलवरील व्हिडिओची. त्याच दिवशी मी पाटील साहेबांशी संपर्क केला आणि सांगितले की मी पुढील 2-3 दिवसामध्ये तुमच्या जवळच्या गावाच्या आसपास येणार आहे, तर तुमच्या शेतामध्ये मी पॉईंट तुम्हाला बघून देईल. त्यानंतर ते माझ्या शेतामध्ये येऊन 8 एकर शेतामध्ये फिरून मला शाश्वत पाण्याचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. ज्यावेळेस ते पॉईंट देत होते त्या मी पाटील साहेबांवरती विश्वास ठेवून दुसऱ्याच दिवशी विहिरीचे खोदकाम चालू केले. आजपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे विहिरीला पाणी लागलेले आहे.
माझ्या मागे बघू शकता आता विहिरीचं खोदकाम पूर्ण झालेले आहे आणि विहिरीला किती पाणी लागलेलं आहे. आता विहिरीचं रिंगाचे काम चालू आहे. सांगावंसं वाटतं अडचणी येतातच, पण जर नियोजन ठाम असेल, मार्गदर्शक योग्य असेल आणि योग्य लोकांची साथ असेल तर शेवट यशाचाच होतो. तर मित्रांनो, त्यांनी काय केलं, 2 बोर घेतले. बोर घेतल्यानंतर दोन्ही बोरला अपयश आलं. पानडी कोण होतं माहीत नाही, पण ते खचून नाही गेले मित्रांनो. त्यांनी हार नाही मांडले. त्यांनी काय केलं, प्रयत्न करीत राहिले. शेवटी शेतकऱ्याला पर्याय नसतो. पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय काहीच चालत नाही. तर त्यांनी पर्याय शोधला. त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट साधला. योगायोगाने मला त्या भागात जायचं होतं शेवगावमध्ये. त्यांना म्हणलं ठीक आहे, मी येऊन जातो, तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि क्षेत्रात गेल्यानंतर आपण एक ज्या कामासाठी मला 1 तास लागतो किंवा 1.25 तास लागतो, मी त्या कामाला मी मित्रांनो फक्त तो पॉईंट माझा अर्ध्या तासात फायनल झाला. शक्यतो विहिरीच्या पॉईंटला वेळ जातो, पण पाण्याच्या लाईनी लवकर भेटल्या, वरती भेटल्या, हाईट लवकर फायनल झाल्यामुळं मी तो पॉईंट अर्ध्या तासात फायनल केला. त्याच्यानंतर दुपारचे जवळजवळ माझ्या मित्रांनो मला असं वाटतं जवळ 2:30 वाजलेले होते आणि 2 वाजायच्या दरम्यान मला थोडा थकवा जाणवला, अशक्तपणा जाणवला. मी काय केलं, मग मी थोडा त्या क्षेत्रामध्ये अजून अर्धा तास तिथं बसलो. आपण पॉईंट व्यवस्थित फायनल केला. तो व्हिडिओ तुम्हाला त्यांची फीडबॅक पण त्यांनी दिलेला आहे. क्षेत्रात बसलो, थोडा अशक्त जाणवला आणि त्याच्यानंतर आपण एक पॉईंट चेक केला आणि मी लवकर घरी निघालो. मी पुढं जे माझे पॉईंट होते ते अधुरे राहिले. मला पुढं जाता नाही आलं भानगडला, म्हणजे तिथून पुढं ते यायला जायचं होतं. पुढे अजून एक गाव आहे. त्या शेतकऱ्यांना भरपूर कॉल झाले. मला तिथून 40 किलोमीटर होतं, पण अंतर खूप नव्हता. पण बॉडीला थोडा अशक्तपणा जाणवल्यामुळे मी पुढे गेलो नाही. आणि शेतकऱ्याला पॉईंट दिल्यानंतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी विहिरी खोदायला सुरुवात केली. आणि विहिरीचं काम जर बघशाल मित्रांनो, त्यांनी मला आधी एक व्हिडिओ पाठवला छोटा, किती खोदकाम झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक व्हिडिओ पाठवला आणि तिसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ पाठवला नाही अजून. त्याचा फीडबॅक आला मला डायरेक्ट. तो फीडबॅक जर तुम्ही बघशाल मित्रांनो, त्यांचं डायरेक्ट विहिरीचं कडं वगैरे 3 दिवसात विहीर फायनल झाली त्यांची. पाणी इतकं भरमसाठ लागलं मित्रांनो, खूप छान पाणी. आणि शेतकऱ्याला अपेक्षा काय राहते की पाणी लागावा. त्यांना पाणी लागून गेलं मित्रांनो. इतका छान आनंद होतो. काय होतं, शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचतो आणि आपण काम केल्याची पावती जर आपल्याला भेटत असेल त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आनंद काय पाहिजे. तर मित्रांनो, वृंदावन फुलवली पाहिजे, शेती केली पाहिजे, शेतीला हार मानली नाही पाहिजे. यश अपयश ही यशाची पायरी आहे. तुम्ही जर अपयशाला थकत असाल तर नक्कीच तुम्ही मागं राहाल, पण अपयशाला जर मागं ठेवून तुम्ही पुढे चालत असाल तर नक्कीच तुम्ही 100% आयुष्यात सक्सेस होतात. हे माझं म्हणणं आहे. बाकीचं तुम्ही जसं जगशाल तसं चालशाल, तशा तुम्हाला पायऱ्या भेटत चालत्या, तो विषय नाही आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. आणि असेच व्हिडिओ, तुमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबून ठेवा, का जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि मित्रांनो, आपल्याला जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो. फक्त आता ह्या कामाची गॅरंटी इथून पुढं कोणीच मागू नये, कारण आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता ढगाळ वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचा खूप वेळ झालेला होता. मी आता हा व्हिडिओ बनवतो आहे. तर थांबतो इथंच. धन्यवाद.